नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आनंद सीमा ही सर्वांना एकत्र गोळा करते, कारण माहीला आता नयनासोबत हे सर्वजण बाहेर गेल्यानंतर घरात अगदी माहिती करून घेण्यासाठी घरामध्ये यायचं असतं. म्हणून त्यासाठी सीमा आता एक प्लॅन तयार करते आणि सर्वांना एकत्र करते. तर आनंद विचारतो की अगं आई पण प्लॅन काय आहे. तेव्हा सीमा सर्वांसमोर मधुमती आजीसमोर सुद्धा म्हणत असते की प्लॅन असा आहे, आपण सर्वजण एकत्र फिल्म पाहायला जातोय आणि फिल्म बघण्यासाठी मी तिकीट सुद्धा काढले. तेव्हा सर्वांना तर आता सीमाचं हे बोलणं आणि हा प्लॅन पटतो, परंतु मधुमती आजीला राग येतो. मधुमती आजी लगेच म्हणते की काय ग, फिल्म काय बघते, हे उगाच नाही ती थेर कशाला. तेव्हा सीमा म्हणते की नाही, म्हणजे कसं आहे की एकमेकांबरोबर फिल्म बघायला जायचं म्हणजे एकमेकांसोबत राहता येतं, समजून घेता येतं, हो की नाही. तर मयुरी लगेच म्हणते की आई अहो मी तयार आहे, मी येते. तेव्हा मात्र आता लगेच मधुमती आजी रागाने म्हणते की तुला न चालायला काय झालं, काय ग, घरातील काम कोण करणार. आणि मयुरीला आता ह्या मधुमती आजीचा खूपच राग येतो. तेव्हा मात्र आनंद सुद्धा म्हणतो की आजी अगं जाऊयात ना, चल ना फिल्म बघण्यासाठी सर्वजण, अगं प्लीज प्लीज आजी प्लीज. तेव्हा लगेच अभि विचारतो की ऍक्च्युली मी असं डिपेंड करतो की मूवी कुणाची आहे. तेव्हा सीमा मुद्दा म्हणते की अल्लू अर्जुन नवीन फिल्म आहे ना त्याची, ती अल्लू अर्जुन, असं मुद्दाम आता सीमा मधुमतीच्या तोंडावर म्हणते, कारण आता मधुमती आजीला सुद्धा खूप अशी त्याची फिल्म बघायला आवडते. तर मधुमती आजी म्हणते की काय अल्लू अर्जुनची. तेव्हा सीमा म्हणते की नाही हो आई, आजी तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही नका येऊ, आम्ही सर्वजण जाणार तर आहोतच, तुम्ही घरामध्ये थांबा. तेव्हा मधुमती आजी लगेच म्हणते की मी कशापायी नाही येणार, मी म्हटले का मी येणार नाही म्हणून. तेव्हा आता काका विचारतात की अगं काकू नक्की तुझं काय आहे, की नक्की काय, अगं तू आमच्या बरोबर येणार आहेस की नाही. तेव्हा मधुमती आजी म्हणते की अरे म्हणजे काय, मी येणारच आहे. तेव्हा मात्र आता काका म्हणतात की अगं तू तर आत्ताच यांना म्हणाली की थेर नकोय म्हणून, आणि मग तू कशाला येते. तेव्हा मधुमती आजी म्हणते की अरे पूर्वीचे लोक बेकार बेकार म्हणून सिनेमा बघायला जायचे. आणि सीमाला खुशून विचारते की तिकीट तू काढलीस ना. सीमा हो म्हणते. तर आजी लगेच अगदी खुश होते, हसते आणि लगेच हसत म्हणते लाजत तयार होण्यासाठी आज चालले. तेव्हा आता सर्वांना आणखीन ह्या मधुमती आजीचा हसू येतं. काका म्हणतात की हो हो मी सुद्धा तयार होऊन येतो. आनंद तर म्हणतो की मी तर कायम फिल्म बघण्यासाठी रेडीच आहे. तेव्हा काका अभिला म्हणतात की चल लगेच तयार होऊन येऊयात. सीमाला खूप असं हसायला येत असतं आणि मयुरीला सुद्धा सीमा म्हणते की बघितलंस ना. तर मयुरी म्हणते की आई अगं तू तर या मधुमती आजीला बाटलीत उतरवलंस. तेव्हा सीमा म्हणते की हो मला माहिती आहे की त्यांना अल्लू अर्जुन खूप आवडतो. तर मयुरी म्हणते की काय सांगतेस आई. तेव्हा आता सीमा म्हणते की हो अगं मी बघितलं, त्यांच्या मोबाईलवर असा वॉलपेपर आहे. तेव्हा आनंद म्हणतो की स्मार्ट बर का आई तू. तेव्हा आता लगेच मयुरी विचारते की अगं पण बाबा आजी आणि अक्षय तर ऑफिस मध्ये आहे. त्यावर आता सीमा म्हणते की हो अक्षय म्हणत होता की त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे. तेव्हा मयुरी म्हणते की ओके मग आपण त्यांना तिकडेच बोलून घेऊया. तेव्हा सीमा म्हणते की आपण नाही तुम्ही दोघे. तर आनंद म्हणतो की काय. मयुरी म्हणते की आई म्हणजे काय, तू येत नाहीस का. तेव्हा सीमा म्हणते की नाही नको. तर लगेच आनंद म्हणतो की आई दिस इज नॉट फेअर, मला काहीच माहिती नाही, तू यायचं म्हणजे यायचंच, कारण फिल्म बघण्याची तिकीट ही तूच काढलेली आहे आणि तूच येणार नाही म्हणते. नाही मग आम्हाला पॉपकॉर्न तिकडे कोण घेऊन देणार. तेव्हा सीमा म्हणते की आनंद अरे माझं ऐकून घे मयू, ऐकून घे बरं, हे बघा ऐका. तर लगेच मयुरी म्हणते की आई आई तू येणार आहेस. तर आनंद सुद्धा म्हणतो की हो आई तू येणारच आहे, चल बरं लवकर तयार हो. तेव्हा मात्र आता सीमा लगेच अक्षयला फोन करते आणि अक्षय हॅलो, खरंच आम्ही निघतोय बर का, खर तर खरंच माझी जाण्याची इच्छा होत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई पण जा ना तू सुद्धा जा बरं, तुला थोडस रिलॅक्स वाटेल. तेव्हा आता अभि हा तयार होऊन येतो आणि चल ना काकू अगं लगेच जाऊयात. तेव्हा आता सीमा म्हणत असते की हो हो तुम्ही पुढे व्हा, आणि कुलूप दाखवते की मी कुलूप किल्ली करून येतेच, म्हणजे दरवाजाला कुलूप लावते आणि लगेच येते. अभि म्हणतो की अगं काकू दरवाजा नीट व्यवस्थित लावून घे. तेव्हा मात्र आता सीमा ही अक्षय बरोबरच बोलत असते आणि अक्षयला म्हणते की अरे तू आल्या आल्या जेवण करून घे. अक्षय म्हणतो की अगं माझी काळजी करू नकोस आई तू, आणि तसंही बहुतेक आम्हाला येण्यासाठी उशीरच होईल. हिटलर मधुमती आजी येते ना तुमच्या बरोबर. तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय अरे असं बोलू नये, मोठ्या आहेत ना त्या. तेव्हा अक्षय म्हणतो की मोठ्या
अगं आई, तुला ना सगळ्यांचा पुळका येत असतो, अगदी रमासारखा. तेव्हा सीमाला हसायला येतं. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे आई, तू आमची काळजी करू नको, आम्हाला येण्यासाठी उशीरच होईल. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय, तुम्हाला जर येण्यासाठी उशीर होत असेल तर आम्ही घराची चावी घेऊन जातो. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ओके, तर बाय करून आता फोन ठेवतात. तेव्हा सीमा लगेच फोन ठेवल्यानंतर नैनाला फोन करते. नैना म्हणते की सीमा काकू, हो बोला. तर सीमा म्हणते की नैना ऐकून घे, आम्ही आता निघालो आणि अक्षय हे आई हे ऑफिसमध्ये आहेत, त्यांना येण्यासाठी उशीर होणार आहे, त्यामुळे मी जाताना ही घराच्या बाहेर गणपती आहे ना तो और, तर तेथे गणपती जवळच ठेवते. तेव्हा नैना म्हणते की बरं, तेथून तू चावी घे आणि माहीला घरात घेऊन ये आणि माहीला सर्व काही घर तू दाखवून घे, असं सीमा म्हणते. तर नैना विचारते की अहो पण काकू, तुम्ही परत येण्यासाठी निघताल ना तेव्हा आम्हाला कळवा, मला फोन करून सांगा. तेव्हा सीमा म्हणते की हो अगं, मी सर्व काही तुला कळवेल, पण ऐक ना अगं, जरा सावधगिरी बाळगा बर का, येथे येताना मात्र तुम्हाला कोणीही बघायला नको, जरा सावकाशच बर का, जरा त्या माहीला सांभाळ. तेव्हा आता नैना म्हणते की काकू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करेल, तुम्ही काही काळजी करू नका. तर सीमा म्हणते की बरं ठेवू का. आणि तेवढ्यात अभि येतो. अभि लगेच म्हणतो की मोठी आई जरा लवकर. सीमा फोन ठेवते आणि आले आले, अरे लगेच झाले आले मी, असं म्हणते. तेव्हा आता सर्वजण फिल्म पाहायला निघून जातात. तर नैना आणि माही लगेच तेथे दरवाजा जवळ येतात. तर माही म्हणते की नैना अगं पक्क घरी कोणीच नाही ना. नैना म्हणते की हो अगं, आणि हे पग ऐक बर का, कशाला हात लावू नकोस, कृपा करून काही उचलू नको. माहीने मात्र आपल्या कानामध्ये अगदी हेडफोन घातलेले असतात, तिला काही ऐकायला येत नसतं. नैना म्हणते की अगं मी कृपा करून तुझ्याशी बोलते, अगं कृपा करून काही करू नको. तेव्हा माही आपल्या कानातील हेडफोन काढते आणि नैनाला म्हणते की ओके, आणि ते हेडफोन दाखवते. नैना परत म्हणते की हात जोडून कृपा कर बाई, परंतु आता मात्र काही घोळ घालू नकोस. तेव्हा माही म्हणते की अरे नैना यार, सारखं सारखं तू का हात जोडते माझ्या समोर, तू का देविका सारखी आहे का. तेव्हा नैना म्हणते की नाही बाई, मी देवी नाही, आणि ती चावी घेते आणि माहीला म्हणते की चल आता. तेव्हा मात्र नैना ही कुलूप उघडत असते, परंतु माही तिला ढकलत असते. नैना ही जोरात तिच्यावर ओरडते आणि आता कुलूप उघडल्यानंतर दोघीही आत येतात. तेव्हा मात्र आता माही आत येते, तर मस्त लगेच सोप्यावर अगदी झोपायला जाते आणि तेवढ्यात तेथील वस्तू तिच्या धक्क्याने खाली पडते आणि तेव्हा नैना तिच्यावर जोरात ओरडते की अगं जरा जपून कर. तेव्हा माही म्हणते की सॉरी सॉरी, आणि परत उठून उभा राहते आणि तिच्या हाताने परत ती वस्तू खाली पडते. तेव्हा मात्र आता नैना ही जोरात ओरडते. तर आता माही म्हणते की हे बघ, चुकून झालं माझ्याकडून, मी मुद्दाम नाही केलं. म्हणून माही ती वस्तू उचलायला जाते. तर नैना म्हणते की गप गप उभी राहा. परत सर्व काही वस्तू जिथल्या तिथे ठेवून देते आणि ती वस्तू व्यवस्थित आहे की नाही हे पाहतच असते. तेवढ्यात माही तर आत जाते आणि लगेच आता नैना तिला म्हणत असते की माही माही, परंतु माही किचन मध्ये असते. तेव्हा आता नैना धावतच किचन मध्ये येते. तोपर्यंत माही एक बरणी घेते आणि त्या बरणीतून सगळ्या बरण्या काही तिला मोकळ्या दिसतात. तर नैना म्हणते की काय ग, काय खातेस. तेव्हा माही म्हणते की अगं हे बघ ना, यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही, सगळं काही अगदी एमटी एमटी आहे. माही ऐकायला तयार नसते आणि काय हे गरीब बुकादम, आणि प्रत्येक आता ती सर्व काही किचन मध्ये उचका वाचकी तिची सुरू असते. नैना म्हणत असते की माही, अगं माही जरा ऐकून घे, अगं घरामध्ये आता कुठे काय आहे ते जरा बघ, सगळं काही कुठे आहे ते समजून घे आणि मग तुला जे काही खायचं असेल ते तू खा ना. माही म्हणते की अगं मला भूक लागलेली आहे, मला नंतर जे काही समजायचे असेल ते तू नंतर कर. नैना म्हणते की मला एक गोष्ट सांग, अगं हे जे काही तू अगदी वेळेमध्ये काही खात असते, कोणतीही वेळ तुझ्या खाण्याला नसते, मग त्याने तुझं वजन वाढत नाही का. तेव्हा माही म्हणते की यू नो नॉट नैना, जितक्या काही कॅलरीज मी खात असते त्यापेक्षा जास्त एक्सरसाइज करत असते. म्हणून माही खूप आता चिडते आणि डब्यातील एक लाडू घेते आणि बिग बॉल्स असं म्हणते. तेव्हा नैना म्हणते की अगं बिग बॉल्स नाही, ते लाडू आहेत, आणि जेव्हा ती खाते तर तो लाडू तिला अगदी कडू लागतो. तेव्हा मात्र आता ती लगेच थुकते आणि नैनाला म्हणते की अगं हा तर गोड सुद्धा नाही, स्वीट सुद्धा नाही, कारण तो लाडू मेथीचा असतो. नैनाला खूप असं हसायला येतं. नैना म्हणते की अगं कारण ते लाडू मेथीचे आहेत, खाना खा, तो लाडू खा, कारण हेल्दीसाठी खूप चांगला असतो. तर आता माही तोंड वाकडं करते आणि तेवढ्यात बाहेर मात्र आता शशिकांत, अक्षय आणि आजी यांची गाडी येते आणि ते गाडीतून खाली उतरतात. शशिकांत आता आईला म्हणत असतो की आई जरा सावकाश उतर,
तेव्हा आता आजी गाडीच्या खाली उतरते तर अक्षय तिला म्हणत असतो की आई जरा आता तू काही ट्रेस वगैरे घेऊ नकोस, जरा शांत आराम कर. आजी म्हणते की अरे अक्षय माझ्यामुळे लवकर घरी परत यावं लागलं. तर शशिकांत म्हणतो की आई अगं तू कशाला तो विचार करते, एकतर सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही त्यामुळे कशाला तब्येतीला त्रास देत. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादम अहो आजीची तब्येत बरोबर नाही, कशाला तुम्ही तिच्यावर ओरडतात. तेव्हा मात्र आता नैनाच्या लक्षात येतं की नक्की कोणीतरी आलेले आहे म्हणून. ती माहीला म्हणते की माही नक्की कोणीतरी आले म्हणून. तेव्हा आता अक्षय हा आपल्या खिशामध्ये चावी पाहतो आणि माझ्याकडे घराची चावी नाही, तर आई म्हणाली होती ते सगळेजण घरातील कुठेतरी फिल्म पाहायला जातात, चावी तिने कुठेतरी ठेवलेली आहे, परंतु आता मात्र घर उघडे कस काय दिसते, दरवाजा कसा उघडा दिसते. तेव्हा नैना ही खूप घाबरते आणि माहीला अगदी घाईने चल चल म्हणत असते आणि जाताना मात्र जी काही बरणी आहे माहीच्या धक्क्याने ती खाली पडते, तिचा आवाज होतो. तर आता नैना ही जोरात त्या माहीवर ओरडते की माही खूप घाबरते आणि सॉरी सॉरी करत असते. तेव्हा अक्षय हा आजीला आणि शशिकांतला म्हणतो की दार कसे उघडे आहे. तेव्हा शशिकांत आणि आजी सुद्धा पाहतात तर दार उघडे दिसते. शशिकांतला माहिती असतं, शशिकांत आता मनात विचार करतो की दार तर उघडं आहे, नक्की नैना आणि माही ह्या आत आलेले असणार हे शशिकांतला ओळखते. मात्र आतमध्ये नैनाला म्हणत असते की नैना अगं मला भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला लागेल, म्हणून परत किचन मध्ये जाते आणि उचकापाचक करायला सुरुवात करते. तेव्हा नैना ही खूप अशी ओरडत असते की अगं माही चल ना. तेवढ्यात आता माहीला खाण्यासाठी बरणी कसला तरी पुडा सापडतो आणि माही खुश होते. तेव्हा अक्षय बाहेर आजीला म्हणत असतो की दार कसं उघडं असेल, बहुतेक त्यांचा फिल्म पाहण्यासाठी जो प्लॅन आहे तो कॅन्सल झाला असेल. शशिकांत म्हणतो की आई खरंच मी लक्षातच राहून गेलं, खरंच ह्या बाई म्हणजे सीमा खूप अशी वेंधळी आहे, तिला आज कुलूप सुद्धा लावायचं ती विसरले. तर अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो शशिकांत मुकादम तुम्ही तर माझ्या आईला बोलून मोकळे झालात, त्यांचा प्लॅन कॅन्सल झालेला दिसतोय, नाहीतर ते परत आलेले म्हणजे घरी दिसतात, असं काहीतरी असू शकतं आणि तुम्ही तर डायरेक्ट बोलता, ते काही आहे की नाही तुम्हाला लगेच म्हणजे जे काही आहे ते लगेच बोलून टाकायचं आणि आईला नाव ठेवायचं. तेव्हा आता आजी म्हणते की अरे आले असतील दुसरे कोणीतरी, जान्हवी किंवा आनंद. अक्षय तुला माहिती नाही का खरंच ते किती वेंधळे आहेत, त्यांचं काहीतरी राहिलं असेल म्हणून ते परत आले असतील. तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच एक्झॅक्टली असंच काहीतरी असेल, असंच काहीतरी असू शकतं आणि हे तर शशिकांत मुकादम आईला बोलून लगेच मोकळे झाले, म्हणून आता आजीला घेऊन अक्षय आत यायला निघतो. तेव्हा आता माही ही अगदी तो पुडा घेऊन नैना तिच्या हाताला धरते आणि तिला वर रूम मध्ये घेऊन येत असते. तेव्हा आता ते दोघी वर जातात तर अक्षय आजीला घेऊन आत येतो आणि आई दादा असा सर्वांना तो आवाज द्यायला सुरुवात करतो. तर आजी समोर पाहते आणि अक्षयला म्हणते की अरे अक्षय किचन मध्ये ही सर्व कोणी असं केलं असेल, बापरे काय हे, कारण डाळ वगैरे सर्व काही सांडलेलं तेथे समोर दिसतं. आजी म्हणते की काय रे कोणी आलं तर नसेल ना. तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच काय माहिती हे काय झाले. तर शशिकांत आता इकडून तिकडून पाहत असतो, त्याला माहिती असतं की नक्की माही किंवा नैना इथे आलेले असतील, म्हणून तो आता रूम मध्ये जातो आणि बघत असतो. तर आता इकडे आजी आणि अक्षय म्हणतात की काय रे हे काय अक्षय, अरे ही डाळ तांदूळ एकत्र सर्व कसं खाली सांडलं असेल. शशिकांत आत येऊन पाहतो इकडे तिकडे, नक्की हा माही आणि नैना असतील, परंतु गेल्या कुठे, ह्या तर इकडे सुद्धा दिसत नाही, नक्की कुठे गेल्या असतील, नक्की त्या वर गेल्या असतील. तर आता आजी ही अक्षयला म्हणत असते की नशीब कणिक सांडली नाही. तेव्हा अक्षय सर्व काही ते गोळा करतो आणि त्या बरणीमध्ये परत भरतो. आजी सुद्धा ही वैतागून म्हणत असते की काय हे काय ही यांची काम. तर अक्षय म्हणतो की चल आजी आता राहून दे, चल बरं तू याचा तू ट्रेस घेऊ नको. तेव्हा शशिकांत बाहेर येतो. आजी म्हणते की अरे तसं नाही. तर अक्षय म्हणतो की चल अगं आजी तू आराम कर. आजी ऐकायला तयार नसते. आजी म्हणते की कसला आराम, अरे मला वर जाऊन बघायला हवं, जान्हवी आहे किंवा आनंद आहे का, हे सर्व कोणी केलं असेल, बघायला नको का आपण घरात असताना काय झालं हे. तेव्हा आता आजी ही घरात कोणी नाही आणि हे सर्व कोणी केले म्हणून डायरेक्ट आता बघायला वर येते. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो मी सुद्धा बाल्कनीत जातो आणि कोणी आहे की नाही हे पाहतो. शशिकांत वर येतो आणि इकडे तिकडे शोधून पाहत असतो, येते तर कुठेही दिसत नाही, नक्की हा गेले कुठे असतील आणि काही झाले तरी अक्षयच्या समोर हे सर्व काही येऊन चालणार नाही. तेव्हा मात्र आता नैना आणि माही ह्या जान्हवीच्या रूम मध्ये येऊन लपलेल्या असतात. तर आता नैना समोर जान्हवीचे ते फोटो पाहते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की अरे देवा ही तर जान्हवीची रूम आहे. माही काहीतरी म्हणते तर नैना तिच्या समोर हात जोडते की माझ्या आई अगं जरा शांत बस. तेव्हा मात्र आता माही ही वैतागते. तेव्हा मात्र आता माहीला आठवते
किचनमध्ये असताना तिला ते चकलीचं पॉकेट सापडलेलं असतं आणि त्याची तिला आठवण होते. लगेच आपल्या त्या छोट्याशा बॅगमधून ती बाहेर काढते आणि हे बघ यांच्या घरामध्ये काही चॉकलेट वगैरे तर खायला भेटलं नाही, परंतु हे हॉट चॉकलेटसारखंच आहे. त्यानंतर आता जेव्हा ती बाहेर काढते आणि नैनाला सुद्धा एक चकली खायला देते. नैना म्हणते की काय गं, अगं तुला काही कळत नाही की वेडे, अगं याला चकली म्हणतात आणि एकही भारतीय पदार्थ तुला माहिती नाही काय गं टवळे. तेव्हा मात्र आता माही म्हणते की हे बघ, मला हे टवळे वगैरे जे काही म्हणते ना ते जरा बंद कर. तू मला प्रत्येक वेळेला अगदी व्यवस्थित असं बोलत जा, मी तुला पहिल्या दिवशी सांगितलं. तेव्हा नैना तिच्या हातात ती चकली देते आणि माझ्या आई तूच खा, कारण तू जेव्हा खात असते तेवढ्या पुरतं का होईना तुझं हे वाचवाच करणारं थोबड आहे ना ते बंद राहतं. त्यामुळे माझी बाई खा बर का, तू खा. तेव्हा माहीही तिला धक्का देत म्हणते हो खाते बर का खाते, तुझी बाय खाते मी. नैना ही जोरात ओरडते की माही चूप, अगं आवाज करू नको. त्यानंतर आता अक्षय हा हॉलमध्ये येतो आणि फोन करायला घेतो. तर शशिकांत त्याच्या मागे येतो आणि विचारतो की काय रे, कुणाला फोन करतोयस. तेव्हा अक्षय म्हणतो की पोलिसांना. तेव्हा शशिकांत घाबरतो. शशिकांत म्हणतो की ए अक्षय तू वेडा आहेस का, अरे साधी मांजर होती, अरे मांजरीचा धक्का लागला आणि तो डबा सांडला, एवढ्या फालतू छोट्याशा गोष्टीसाठी पोलिसांना कशाला फोन करायचा. तेव्हा अक्षय म्हणतो की काय मांजर, घराचं दार उघडून मांजर आत आली का आणि ही सगळी नासधूस मांजरीने केली का. तेव्हा शशिकांत म्हणतो की एक मांजर नव्हती तर मांजराची अख्खी टोळी होती, मी बघितलं ना, एक एक करत खिडकीतून उडी मारून पळाली, त्यामुळे तू पोलिसांना काही फोन वगैरे करू नकोस. त्यावर अक्षय म्हणतो की काय मांजरांची टोळी होती, तुमची टोळी होती, तुम्ही काहीतरी लपवता ना माझ्यापासून. तेव्हा शशिकांतला धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की अरे काही कसे, काय लपवतो मी तुझ्यापासून, अरे माझं काय होतं, मी तुला सांगितलं की ती मांजरांची टोळी होती, अशा फालतू गोष्टीसाठी पोलिसांना कशाला लगेच फोन करायचं असे फक्त मी तुला म्हटलो. तेव्हा शशिकांत आता थोडासा घाबरतो. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हे नेमकं काय चाललं, मला खरंच काही कळत नाही. त्या दिवशी सुद्धा आई सुद्धा मांजर मांजर करत होती आणि आज हे सुद्धा मांजर मांजर करत, नक्की मांजराची अशी काय भानगड असेल. त्यानंतर आता ही आजी वर येत असते आणि माही मात्र आता आरशासमोर उभी राहते. मस्त आपले केस वगैरे काही विचकली का काय म्हणून आरशासमोर उभी राहून अगदी इकडून तिकडून केस असे ती फिरकतच राहते आणि तेवढ्यात आजी दरवाजा उघडते. आजी म्हणते की जानवी जानवी. तेव्हा आता माही तर खूप घाबरवते आणि लगेच तोंड वळवते. तेव्हा आता आजीला ह्या माहीला बघून खूप मोठा धक्का बसतो, कारण नक्की ही कोण मुलगी असेल. आजी म्हणते की कोण आहेस तू. तेव्हा मात्र आता माही लगेच तेथे जो काही पावडरचा डब्बा असतो तो डब्बा घेते आणि चेहऱ्याला लावते. तर आजी पाठीमागून येते, तिच्या खांद्यावर हात ठेवते. कोण आहेस तू असं विचारते. तर माही बघणार तोच लगेच नैना धावतच येते आणि आजीच्या त्या चेहऱ्यावर अगदी ती अंगावर शाल टाकून फेकून जाते. तेव्हा आता लगेच आजी तर खूप घाबरते. अक्षय शशिकांत यांना जोरजोराने आवाज द्यायला सुरुवात करते आणि तेवढ्यात नैना आणि माही लगेच तेथून पळून जातात. आजी खूप घाबरते. अक्षय शशिकांत. तेव्हा अक्षय आणि शशिकांत धावतच येतात. शशिकांत म्हणतो की आई काय झालं. तेव्हा आजी घाबरतच म्हणते की ती आत्ता. तेव्हा आता अक्षय विचारतो की आजी कोण होतं, काय होतं. आजी लगेच म्हणते की मला ती रमा दिसल्यासारखं वाटलं. तेव्हा अक्षयला तर धक्का बसतो, परंतु शशिकांत विचार करतो की आईने नक्की माहीला बघितलेलं असणार. अक्षय म्हणतो की रमा, तर शशिकांत म्हणतो की अगं तुला रमा कशी दिसे, तुला ट्रेस आलेला आहे, मी तुला सांगितलं होतं तू आराम कर म्हणून. तेव्हा आजी ओरडते, रागाने म्हणते की माझी बुद्धी अजून भ्रष्ट नाही झालेली, वेड नाही लागलेलं मला. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मला तसं म्हणायचं नव्हतं, कारण तुला त्रास होतो, फक्त आराम करत बस एवढंच मला म्हणायचं होतं. आणि तेवढ्यात मात्र नैना आणि माही या समोर दिसतात. तर शशिकांत माय गॉड म्हणजे अरे देवा असे म्हणतो. तर अक्षय विचारतो की काय झालं. तेव्हा शशिकांत परत म्हणतो की काही नाही आणि आई तू जा बरं खाली जाऊन आराम कर, तू जास्त ट्रेस घेऊ नको, सतत तोच विचार करते त्यामुळे समोर जे काही होतं ते तुला तेच दिसतं. तेव्हा माही आणि नैना ह्या अगदी बाय करत असतात शशिकांतला. शशिकांत त्यांना खुणावत असतो. तेव्हा आजी म्हणत असते की अरे शशिकांत नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव, नक्की येते कोणीतरी होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी मी जरा जाऊन पाहतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय तू कुठे चाललास, तू काय वेडा आहेस का, आजीचं कुठे काय ऐकतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मला तसं म्हणायचं नव्हतं आणि माही आणि नैनाला तो खुणावत असतो की
जा, येथून तुम्ही लगेच बाहेर निघून जा. आणि तो आजी समोर येतो आणि त्या दोघी बाहेर गेल्यानंतर म्हणतो की एकदाच्या सुटलो. तेव्हा आता अक्षय नक्की संशयाने या शशिकांतकडे पाहायला सुरुवात करतो की नक्की शशिकांत असे का बोलत असेल. तेव्हा आता आजी म्हणते की सुटलो काय रे, सुटलो म्हणजे काय. तेव्हा आता लगेच शशिकांत काही बोलणार तोच अक्षय म्हणतो की आई आजी अगं मला यांच्यावर थोडासा डाऊट येतो. तर लगेच पार्वती आजी म्हणते की हो ना मला सुद्धा. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे अक्षय काही सापडणार नाही, तुला मी सांगितलं होतं की खाली मांजरांची टोळी आलेली आहे आणि तेथील 2 मांजरी येथे अडकल्या होत्या आणि त्या मांजरी आता भिंतीवरून उड्या मारून पळाल्यात. आणि शशिकांत हसण्याचे नाटक करतो आणि आजीला म्हणतो की जा बरं जा आई, तू आराम कर, खाली चल आणि चल बरं अक्षय घेऊन चलीला. तर आजी म्हणते की नाही नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी चल बरं, मी बघतो सगळं काही नंतर, चल तू अगोदर खाली चल, आराम कर. तेव्हा आजी म्हणते की नाही मला भीती वाटते. तर शशिकांत म्हणतो की आजी अगं आई काही घाबरायचं असं कारण नाही, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, चल बरं. तोपर्यंत आता नैना आणि माही इकडे आजीच्या रूम मध्ये येतात आणि आता माही म्हणते की अरे देवा माय गॉड, ही तर त्या म्हणजे आजीची रूम आहे आणि त्याच येथे अगदी सिगरेट ओढत बसलेल्या होत्या. तेव्हा आता नैना खूपच घाबरते. माही म्हणते की नक्की आता ती ग्रँडमा नक्की खाली येणार आहे आणि आपण तर तिच्याच रूम मध्ये अडकलो. तेव्हा आता त्या दोघी पटकनी त्या रूम मधून सुद्धा बाहेर निघतात आणि परत त्या घराच्या बाहेर अगदी धावतच येतात आणि धावतच असतात. तर नैना म्हणते की माही मी तुला सांगितलं होतं, केलास ना शेवटी तू घोटाळा. माही म्हणते की नैना अगं हा घोटाळा काहीच नाही, अगं अजून एक घोटाळा झाला आहे. तर नैना म्हणते की म्हणजे काय. माही लगेच सांगायला सुरुवात करते की अगं माझी बॅग आहे ना ती फुल त्या ग्रँडमॅच्याच खोलीमध्ये सांडली. नैना म्हणते की काय सांडली, अगं काय, मला नीट सांग की नक्की त्या बॅग मध्ये काय काय होतं. तेव्हा आता लगेच माही म्हणते की त्यात फोन होता. तर नैना म्हणते की अरे देवा आता तो फोन वाजणार, वाटोळ झालं, कल्याण झालं आपलं. आणि आता नैना रडायला लागते की सीमा काकू आता माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. माही सुद्धा तिचं रडण्याचं नाटक सुरू करते आणि डोक्याला हात लावून म्हणते की अगं असं काही होणार नाही. नैना म्हणते की काय काय होईल. तर आता माही म्हणते की अगं या फोन तर सायलेंट वर आहे. नैना म्हणते की नक्की ना. तर माही जोरात म्हणते की हो हो यस. नैना म्हणते की बरं अगं बाई माझे रात्री आता सगळे झोपलेत ना, तर गुपचूप मी तुझा फोन घेऊन येईन. माही म्हणते की नो, आता आपण आत्ताच्या आत्ता जातोय आणि माझा फोन आणि बॅग घेऊन येतो, कारण मी तर फोन शिवाय राहू शकत नाही आणि सिगरेट पेक्षा तर त्यापेक्षा नाही राहू शकत. म्हणून माही आता खूप अशी चिडते. तर नैना तिचा हात धरते, तुझ्या सिगरेटला तू चुलीत घाल आणि गप्प राहा. आणि जबरदस्तीने तिला अगदी हाताला धरून गेस्ट हाऊस मध्ये घेऊन येते. तेव्हा मात्र माहीला काही रात्र झालेली असते तरी सुद्धा झोप काही लागत नसते आणि ती आता उठते. परंतु नैनाने एक अशी प्लॅन केलेला असतो की माहीचा हात आपल्या हातामध्ये अगदी दोरीने घट्ट बांधून ठेवलेला असतो की जर माही उठली तर नक्की आपल्याला कळेल म्हणून. तेव्हा माही उठते तर नैनाला सुद्धा अगदी जाग येते. माही चिडते आणि नैनाला विचारते की हे तू काय केलंस. तर नैना म्हणते की माका माहित होतं तू का असं काहीतरी खुळ्यागत करशील म्हणून मी ही दोरी तुला बांधून ठेवली. तेव्हा मात्र माही खूप चिडते. नैना नैना अगं मी तुला खरं सांगते की माझी बॅग तिकडे विसरली आणि माझं सिगी त्यात आहे, मला आत्ताच्या आत्ता सिगी हवं आहे म्हणजे सिगरेट, त्यामुळे नैना प्लीज अगं मला जाऊन दे. तेव्हा नैना म्हणते की तू सीमा काकूंना फोन करून विचार. तेव्हा माही म्हणते की अगं माझा फोन सुद्धा तिकडेच आहे त्या बॅग मध्ये, त्यामुळे मी तिला सुद्धा क्यूट आंटीला फोन नाही करू शकत. तेव्हा नैना म्हणते की घे माझा फोन घे, त्यामुळे कर तू फोन कर त्यावर. तेव्हा आता माही म्हणते की बट नैना अगं माझा जो काही फोन आहे ना त्या बॅग मध्ये तिकडे, त्यात माझे फोटो सुद्धा आहे नील बरोबर, मी लपून छपून तुमचे सुद्धा त्यात फोटो काढले. तर नैना खूप घाबरते. नैना म्हणते की आमचे सुद्धा काढलेत का. तर माही म्हणते की हो, आणि जर ते फोटो आहेत तर ते त्या क्यूट आंटीच्या मुलाला जर सापडले म्हणजे सनला, तर किती वाईट अशी सिच्युएशन आपल्यावर येईल, किती प्रॉब्लेमॅटिक आहे हे सर्व, किती अवघड होऊन बसेल, सगळंच काही एंड होईल. तेव्हा नैना म्हणते की अगं एंड होईल असं तुला म्हणायचं का. तर माही म्हणते की हो एक्झॅक्टली, त्यामुळे तू प्लीज माझं ऐक, मी तुला तेच सांगते, प्लीज लेट गो मी प्लीज. म्हणून ती आता नैनाला घट्ट मिठी मारते आणि खरंच तू खूप चांगली आहेस ग, मी असंही जाते आणि लगेच येते, हवं तर तू सुद्धा चल माझ्या बरोबर तिकडे थांब, मे यू गई आणि यू आईस सुद्धा नाही आएगा की मैं कब गई और कब आई, चल तुझे मी दिखाती हूँ. तेव्हा नैना म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र अभिने त्याची जी काही बाईक असते तर ती बाहेर काढलेली असते आणि माहीला मात्र आता ही बाईक खूप आवडते आणि ती समोर पाहते की नक्की ही बाईक कोण चालवत असेल, कारण माहीची सुद्धा ही अगदी बाईक सेम तशीच असते. म्हणून आता लगेच ती धावत येते आणि त्या बाईकवर बसते आणि तेवढ्यात मात्र अभि हा तेथे ती बाईक खाली पुसत असतो. माहीने काही
ह्या अभिला पाहिलेलं नसतं आणि आता लगेच माही त्याच्या समोर उभी राहते. तर अभि लगेच हा इतका धक्का बसल्यासारखा पाहतो आणि म्हणतो की काय रमा तू. तेव्हा मात्र माही लगेच ही तिकडे ही आजीच्या रूममध्ये लपायला येते आणि जे खिडकीचा पडदा आहे तर त्याच्या मागे ती लपते. तर ती नेमकं आता आजीच्या रूममध्ये आलेली असते. तर अक्षय आजीला घेऊन रूममध्ये येतो आणि आजीला म्हणतो की झोप बरं, मी तुला खिडकीचा पडदा जरा उघडा करून देतो. तर माही आता खूप घाबरते आणि नाही नाही करत असते. तेव्हा आता अक्षय खिडकीचा पडदा उघडा करत असतो. तर आता माहीची खूप अशी घाबरल्यासारखी अवस्था होते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.